नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असे उपासाचे आलूचे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी 1 वाटी शाबू घेतलेला आहे, अर्धी वाटी भगर घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या आणि बॉईल केलेले आलू घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला हा शाबू टाकायचा आहे, त्याचबरोबर ही भगर टाकायची आहे आणि जिरे, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या हे टाकून आपल्याला काय करायचं आहे, एकत्र सर्व बारीक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता हे छान असं बारीक झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकायचं आहे आणि या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि जे आपण बटाटे घेतले होते उकडलेले ते अशा पद्धतीने खिसून यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. हे कसे उपासाचे धपाटे पण म्हणू शकशिलात तुम्ही किंवा पराठेसुद्धा म्हणू शकशिलात. तर अशा पद्धतीने या बटाट्यामध्येच मी हे पीठ मळून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे छान असं मी पीठ मळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपण पाणी वापरलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला एक 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 5 मिनटं मी झाकून ठेवलं होतं. तर हे पीठ थोडं मला ड्राय वाटत होतं म्हणून मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे आणि गरम पाणीने हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं काय होतं, थोडासा चिकटपणा येतो या पिठाला आणि आपलं पीठ ड्राय होत नाही. तर अशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे आणि भगर आपण ज्यावेळी वाटली होती तर त्यातली थोडीशी भगरीचं पीठ मी काढून घेतलेलं होतं. तर ते आपल्याला या पिठात बुडवायचं आहे आणि हा गोळा आपल्याला हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे. हलक्या हातानेच हा पराठा आपल्याला लाटायचा आहे. तर तुम्ही बघू शकता हा पराठा मी हलक्या हाताने लाटलेला आहे. किती मस्त असं झालेला आहे. तर आता इकडे तवासुद्धा गरम झालेला आहे आणि हा पराठा आपल्याला टाकायचा आहे आणि हा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जर तूप लावायचं असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता. मी अशा पद्धतीने तेल लावलेलं आहे आणि हा पराठा आता आपण छान पद्धतीने भाजून घेणार आहे. रोज कसं आपल्याला शाबू खाऊन कंटाळा आलेला असतो आणि हे कसे पराठे झटपट होतात, याला जास्त वेळ लागत नाहीत. मिनिमम 10 ते 15 मिनटात हे पराठे तयार होतात. त्याचबरोबर आपल्याला शाबू जरी करायचा म्हटलं तर तो भिजत घालावा लागतो. तर यामध्ये असं काही झंझट नाही, आपल्याला डायरेक्ट मिक्सरला वाटून हे करायचे आहे. तर अशाच पद्धतीने दुसरासुद्धा पराठा मी करून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी तेल लावून हा छान असा खरपूस भाजून घेणार आहे. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. टेस्टला तर खूप भारीच होते आणि हे पराठे खूपच छान होतात. आपल्याला झटपट करायची रेसिपी आहे आणि पटपट होतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि आपल्याला आवडतात. 9 दिवस काय खावे, तर अशा पद्धतीने आपण हे बटाट्याचे पराठे करू शकतो. तर हे पराठे आपण दह्यासोबत खाऊ शकता कारण यामध्ये आपण तिखट वगैरे घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मऊसूत हे धपाटे म्हणू शकता तुम्ही, किती छान असे झालेले आहेत पराठे. तर अशा पद्धतीने हे धपाटे पण म्हणता येईल, पराठेसुद्धा म्हणता येईल. तर हे एवढे छान सॉफ्ट मऊ होतात. तर हे आपण दह्यासोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा शेंगदाण्याची सोबतसुद्धा तुम्ही हे पराठे किंवा धपाटे म्हणता येतील हे तुम्ही खाऊ शकता. तर मी तर दह्यासोबत हे घेतलेले आहेत. तर हे खूप छान होतात. तुम्हाला मी दाखवते किती सॉफ्ट आहेत बघा आणि खूप मस्त होतात. मऊ लुसलुशीत हे पराठे धपाटे होतात. तर अशा जर छान रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला